आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। यवतमाळच्या ढानकी शहरात नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे। महिन्यातून 2 दिवस पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। त्यामुळे प्रशासनाने पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे। तालुक्यातील ढानकी नगरपंचायतीमध्ये दरवर्षी होणाऱ्या पाणी टंचाईने यंदा गंभीर रूप धारण केले आहे। महिन्यातून केवळ 2 वेळा, तेही फक्त अर्ध्या तासासाठी नळांना पाणी येते। वाढलेली लोकसंख्या आणि जुनाट पाणी पुरवठा यंत्रणेमुळे सुमारे 30,000 नागरिकांची अक्षरशः पाण्यासाठी भटकंती सुरू आहे। 15-15 दिवस साठवलेले पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर ओढवल्याने आरोग्याच्या गंभीर समस्या वाढल्या असून या परिस्थितीमुळे गावातल्या मुलांना लग्नासाठी मुली मिळणेही कठीण झाले आहे। ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले। लोकसंख्या 15,000 वरून 30,000च्या वर पोहोचली, पण पाणी वितरणाची व्यवस्था मात्र जुनाटच राहिली। वर्षातून केवळ 24 वेळा नळाद्वारे पाणी पुरवठा होतो, पण पाणीपट्टी वसुली मात्र नगरपंचायत पूर्ण 365 दिवसांची करते। ही नागरिकांची मुख्य तक्रार आहे। पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या असल्याने लोकांना पाणी साठवून ठेवावे लागते। दूषित किंवा साठवलेल्या पाण्यामुळे अनेकांना किडनीचे आजार चढले आहेत। केस गळतीचे प्रमाण सुद्धा वाढले आहे। गावात बसवलेले जलशुद्धीकरण यंत्र केवळ शोभेची वस्तू बनली आहे। त्यातच यंदा 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढलेल्या तापमानाने जीवाची लाहीलाही होत आहे। गावातील कूपनलिकाही नादुरुस्त झाल्या आहेत। प्रशासनाने अधिग्रहण केलेल्या काही खासगी विहिरीचे पाणी सुद्धा मोबदला मिळाला नसल्याचे कारण देत आहे। त्यामुळे पाणी उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। सामान्य महिला वर्गांपुढे तर पोट भरावे की पाणी भरावे असा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे। लग्न सराईत वधू पित्याला पाहुण्यासाठी पाण्याची सोय करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। पाण्याचा पत्ता नाही आम्हाला, वालाचं पाणी गडूळ गाठा पाणी न्यायला लागलो। आता लोकांना काय करावं, काय न्यावं पाणी, कसं न्यावं पाणी, पाणी नाही ना काही नाही आम्हाला। असं पण टाकायचं काय करावं, कुठं जा, हापशीला पाणी नाही। हापसे भी बंद हो गए, हापशा बंद झाले तर सगळं बंद झालं। काही सवलत नाही गाव कामं करावं की काय, पाण्याच्या मागे लागा आम्ही आता। काय खाव कामं नाही केले तर याचं भरावं लागेल। याचं भरा, हे भरा, पैसा भरा, भरायला पाहिजे की नाही, कामाला जावं लागते की नाही आम्हाला। पाण्यासाठी हिंडा लागायला लागला। पिण्याच्या पाण्याची एवढी भीषण व्यवस्था आहे की गावामध्ये पाण्याचा पुरवठा, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्यामुळे या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आम्हाला बोलावं लागतात, ज्याची किंमत 150 रुपये आहे। आणि या ठिकाणी 4-4 दिवस नंबर लावून सुद्धा पाणी भेटत नाहीये। या ठिकाणी ग्रामपंचायतचं रूपांतर नगर परिषदेमध्ये झालं, परंतु नगर परिषदेनं 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठलीही उपाययोजना न केल्याने आम्हाला या ठिकाणी महिन्यातून फक्त 2 दिवस 2 वेळा पाणी येते। परिस्थिती अशी गंभीर आहे की या ठिकाणी गावामध्ये मुली द्यायला कोणी तयार नाही, कारण गावातले पाहुणे आले की गावातल्या महिला 1-1, 2-2 किलोमीटर पाण्यासाठी वन फिरत असतात। आज अशी परिस्थिती आहे की काही ठिकाणी 18वा दिवस जरी आला तरी नळ नाही आहेत, ही फॅक्ट आहे। तरी नगरपंचायतने या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता विहिरी अधिग्रहण करून ताबडतोब या पाण्याची व्यवस्था करावी अशी नम्र विनंती।